नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल पुलाव. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे साहित्यामध्ये कोथिंबीर घेतलेला, आपण इकडे कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे. जास्तीत जास्त फटाफटमध्ये लवकर ही डिश आपल्याला तयार करायची आहे आणि भरपूर जण व्हेजिटेबल पुलाव खातच असतील. तर आम्ही ज्या पद्धतीने बनवतो तीच पद्धत आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. इकडे घेतलेला आहे आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे. मस्तपैकी असा लांब बासमती तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 वेळा. म्हणजे त्याच्यावरती जे काही पावडर असेल, त्याच्यावरचे काही केमिकल्स असतील ते सगळे वॉशआउट झाले पाहिजे. त्या अशा प्रकारे आपल्याला तो तांदूळ धुवून घ्यायचा आहे, बासमती तांदूळ. त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेला आहे अद्रक लसूण आपल्याला बेसिकली ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे. मोठे मोठे लसूण घेतलेले आहेत, अद्रक घेतलेले आहे. तर आपली जे व्हेजिटेबल पुलाव आहे त्यासाठी एकदम चांगला टेस्ट देणार. आणि व्हेजिटेबल पुलाव म्हटलं व्हेजिटेबलची गरज लागणारच आहे. त्यासाठी आपण घेतलेले डिफरंट व्हेजिटेबल्स लाईक बीन्स घेतलेले आहेत, गाजर घेतलेलं आहे, बटाटे घेतलेले आहे, कॉलीफ्लॉवर घेतलेलं आहे, त्याचनंतर वाटाणे घेतलेलं आहे. कोथिंबीर तर तुम्हाला दिसतच आहे, कोथिंबीर आपण भरपूर टाकत आहोत. आणि ही डिश सर्वांचेच लोकप्रिय असते. जर कोणाला बोलतात ना की पूर्ण जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर व्हेजिटेबल्स सगळे कापून म्हणजे भातामध्ये तुम्ही फक्त टाकून द्यायचे आणि झाली बेसिकली एक पूर्ण डिश झाली. तर हे एक बोलतात ना की पूर्ण प्रोटीनयुक्त अशी डिश असते व्हेजिटेबल पुलाव, राईस विथ व्हेजिटेबल. त्याच्यानंतर इकडे घेतलेलं आहे आपण हळद घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि दही घेतलेलं आहे. त्याच्या बाजूला आपण बघत आहात जिरे घेतलेले आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे, धने पावडर घेतलेला आहे, रेड चिली पावडर घेतलेले आहे. तर हे सर्व मसाले जे आहे आपल्या व्हेजिटेबल पुलावमध्ये जाणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघत आहात आपण खडे मसाले घेतले आहे. खडे मसाल्यांमध्ये भरपूर सगळे वेगवेगळे खडे मसाले आहेत. त्यातले मोठी इलायची घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे, इलायची घेतलेली आहे. सर्व प्रकारचे आपण मसाले आपण घेतलेले आहे, खडे मसाले. आता सर्वप्रथम आपण तयारी सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपण घेतलेले 2 ते 3 चमचे तेल कढईमध्ये घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे खडे मसाले आहेत ते आपण टाकून दिलेले आहेत. मस्तपैकी कडकडून तेल गरम झालेलं आहे. कोणी नुसतं तेल टाकतं, कोणी बोलतात ना घी टाकतं. मिक्स तेल आणि घी टाकतं, आपण नुसतं तेलाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण टाकलेले आहे कांदे, बारीक चॉप केलेले कांदे आपण भरभरून टाकलेले आहे व्हेजिटेबल पुलावसाठी. तर ह्याच्यानंतर हे सगळे चांगले आपल्याला कांदे आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे आहेत मस्तपैकी, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यांचा स्वाद भेटेल. इकडे घेतलेले आहे जिंजर गार्लिक पेस्ट, अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे ती आपण करून घेतलेली. ती आपण पेस्ट त्याच्यामध्ये टाकलेली आहे. ती चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं प्रॉपरली आपल्याला मिक्स करायचं आहे आणि जास्त काही वेळ लागत नाही. ही डिश बनण्यासाठी 10 ते 15 मिनटं टाईम लागतो. तर जरूर ह्या प्रकारे तुम्ही ही पुलाव करून बघा, व्हेजिटेबल पुलाव. कोणी व्हेजिटेबल पुलाव बोलतात, कोणी व्हेजिटेबल बिर्याणी बोलतं. ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे. दहीमध्ये आपण टाकलेलं आहे आपला बोलतात ना बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण थोडी हळद ॲड केलेली आहे, थोडं मिक्स केलेलं आहे. ते आपल्याला प्रिपरेशन मी तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी ते समोर आणलेलं. दहीमध्ये आपण बिर्याणी मसाला ॲड केलेला, तो मिक्स केलेला आहे. आता आपण टाकलेला बारीक कापलेला टमाटर. आता हा टमाटर चांगला गळू द्यायचा आपल्याला इकडे. आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्तपैकी फटाफटमध्ये डिश होणार आहे. आता जे आपण दहीमध्ये मिक्स आपण टाकलेला बिर्याणी मसाला जो तोच आपल्याला ॲड करायचा आहे आपल्या पुलावमध्ये. त्याने एक वेगळीच टेस्ट येते, क्रीमीनेस येते. म्हणजे तो अर्क जो आहे तो सगळा अर्क आपल्या पुलावमध्ये उतरणार आहे, आपल्या भाज्यांमध्ये उतरणार आहे, आपल्या राईसमध्ये उतरणार आहे. बेसिकली आपल्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोटीन जातात. ह्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची. चांगलं हलवून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कोणाकोणाला व्हेजिटेबल पुलाव आवडतो, तवा पुलाव आवडतो, जरूर कमेंट करा. इकडे आपण वाटाणे घेतलेले आहेत आणि फ्लावर घेतलेले आहे, बटाटे घेतलेले आहे, स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. प्रत्येक व्हेजिटेबल आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ॲड केलेलं आहे. तर हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. चांगला मसाला फ्राय झाल्यानंतरच आपल्याला व्हेजिटेबल ॲड करायचे आहेत. बेसिकली आपल्याला 3 ते 4 मिनटं किंवा 5 मिनटं आपल्याला तो मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा. टमाटर चांगले गळू द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण व्हेजिटेबल ॲड केलेले आहेत. इकडे आपण व्हेजिटेबल ॲड करायला सुरुवात केलेली आहे. बीन्स ॲड केलेले आहेत, कॉलीफ्लॉवर ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण कॅरेट्स, गाजर ॲड केलेले आहे, बीन्स ॲड केलेले आहे, वाटाणे आहेत.
म्हणजे सर्व प्रकारचे व्हेजिटेबल तुम्हाला या व्हेजिटेबल पुलावमध्ये भेटणार आहे. व्हेजिटेबल पुलावचा अर्थच तो आहे की सर्व प्रकारचे व्हेजिटेबल त्याच्यामध्ये ॲड असणार आहेत. आणि ह्याच्यानंतर हे चांगले बॉईल होऊ द्यायचे आहेत मस्तपैकी, जेणेकरून लाईक फक्त 10 ते 15 मिनटं लागतात ही डिश होण्यासाठी, जास्त काही वेळ लागत नाही. हे चांगलं हलवून घ्यायचं आपण. ह्याच्यामध्ये आता आपण टाकलेले आहेत आपले वॉश केलेले तांदूळ मस्तपैकी बासमती. आता तांदूळ तुम्ही बघू शकता, तांदूळचे साईज भरपूर आता म्हणजे बोलतात ना की वॉल्यूम जो आहे भरपूर कमी वाटतं, पण जेव्हा ते शिजतील तर आपल्याला दिसेनच. तर चांगलं आता आपल्याला इकडे मिक्स करून घ्यायचं आहे. भरपूर स्ट्रेंथ लागते हे करण्यासाठी, तर त्यासाठी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईकर आई चॅनलला सपोर्ट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यानंतरची जी स्टेप असणार आहे, आपल्याला साईडला आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. ते गरम पाणी आपल्याला फक्त आपल्या या पुलावमध्ये ॲड करायचं आहे. चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपले व्हेजिटेबल आणि आपला राईस चांगलं म्हणजे एकजीव झालं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता सगळं मिक्स झालेलं आहे प्रॉपरली. आता ह्याच्यामध्ये आपण हे गरम पाणी बोलत जे होतो मी, ते गरम पाणी टाकलेलं आहे. म्हणजे कसं लवकर शिजण्यासाठी आपल्याला लवकर शिजून होतील व्हेजिटेबल्स आणि राईस पण, जास्त वेळ थांबायला लागणार नाही आहे. तर आता हे तुम्हाला दृश्य दिसत आहे. आता थोड्या वेळाने हे बघा तुम्हाला दाखवतो, आपला व्हेजिटेबल पुलाव इकडे तयार झालेला आहे. जास्त काही टाईम लागलेला नाही आहे. तर तुम्ही बघू शकता आपण साईडने आपण हलवलेला आहे, कारण की भाताचा जो तुकडा असतो तो एकही तुटलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता, मी झूम इन केलेला आहे. सगळे व्हेजिटेबल्स बॉईल झालेले आहेत चांगले. टमाटर असो, वाटाणे असो, गाजर असो, बीन्स असो, तो राईसचा तुकडा असो, सर्व साबूत आहेत. आपल्याला ते एकदम कचुंबर झाल्यासारखं दिसत नाही आहे. राईसचा तुकडा एकदम दिसण्यासाठी मस्त दिसत आहे. तर ही आपण साईडला काढून घेतलेला आहे, प्लेटिंग करून घेतलेलं आहे कोशिंबीरबरोबर, बीटाबरोबर, लिंबाबरोबर. तर कोशिंबीरबरोबर मस्त अशी टेस्ट लागते. तर माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटलेलं आहे. कोणी व्हेजिटेबल पुलाव बोलतं, कोणी व्हेजिटेबल बिर्याणी बोलतं. तर जरूर ही डिश तुम्ही ट्राय करून बघा. कॉलीफ्लावर चांगला शिजलेला आहे, गाजर चांगले शिजलेले आहे, वाटाणे चांगले शिजलेले आहे आणि जो खडा मसाला आहे, जे मसाले आहेत प्रॉपरली एकजीव झालेले आहेत. तर मस्त असे मसाले भात बोलू शकतात, व्हेजिटेबल पुलाव, व्हेजिटेबल बिर्याणी बोलू शकता. तर मला तर फार भूक लागलेली आहे. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर जरूर ही डिश तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मुंबईकर आई चॅनलमध्ये कळवायला विसरू नका आणि मुंबईकर आई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय. आणि हो, जसं मी तुम्हाला म्हटलं, मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. तर जरूर सपोर्ट करा आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.